नमस्कार मंडळी, मी उमा माझ्या पेजवर तुमचं स्वागत करते. तुम्हाला मी ह्याचा अगोदरचा पूर्वतयारीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यानंतर आमचे बिल्डिंगची महापूजा कशा प्रकारे संपन्न झाली हे मी तुम्हाला थोडक्यात ह्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला प्रदोष काळात सत्यनारायण पूजेची सुरुवात झाली. पूजा उत्तम छान प्रकारे संपन्न झाली. आरती झाली. आरतीलाही सर्व सदस्य हजर होते. त्यानंतर आरती झाल्यानंतर लगेचच हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरुवात झाला. अशा प्रकारे आम्हाला ज्या बिल्डिंगच्या दुसऱ्या आमंत्रण येतात त्याच प्रकारे आम्ही आपल्या आजूबाजूच्या आसपासच्या सर्व बिल्डिंगला आमंत्रण दिलं जातं आणि त्या बिल्डिंगमधील बायका अशा प्रकारे हळदी कुंकवासाठी येतात. आपल्या मैत्रिणी, आपल्या कोण जवळचे नातेवाईक, ओळखीचे अशा सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलवलं जातं. हे हळदी कुंकवाचं वाण आहे. वर्षातून एकदाच असा सण येतो की सर्व बायका एकत्र येतात, वेळ घालवतात, गप्पा गोष्टी होतात आणि निवांतपणे भेट होते एक प्रकारची. त्याप्रमाणे अशा प्रकारे सर्वांना हळदी कुंकू देऊन, वाण देऊन व्यवस्थित खूप आनंदात छान असं चेष्टा मस्करी करण्यात वेळ जात होता. वेळ कसा जातो हे समजत नव्हतं. खूप छान असं बिल्डिंगने नियोजन केलेलं होतं. प्रसादाचं, जेवणाचं, हळदी कुंकवाच्या वाणाचं. वर्षभर बायका कुठल्या ना कुठल्या कामात आपल्या बिझी असतात. मुलांची शाळा, धावपळ, परीक्षा, कोण जॉबला जातात, कोण काय करतात. प्रत्येकजण हाऊसवाईफ नाही, हाऊसवाईफ असलं तरी पण त्यांच्या मागं भरपूर काम, मुलांना सोडणे, शाळेत आणणे, त्यांचा अभ्यास घेणे, घरातील कामं, यामुळे ना एवढं निवांत कोणालाच असं वेळ भेटत नाही बोलायला, बसायला किंवा असं एकत्र गाठी पडत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या घरी लिपणं जाणे येणे, त्यामुळे तर जास्त हेच होत नाही भेट. कधीतरी भेट झाली तेवढं स्माईल देणे, ठीक आहे का, चला, एवढ्याच. या दोन गोष्टीशिवाय जास्त बोलणं होत नाही. पण हा एक असा उपक्रम आहे, कार्यक्रम आहे की सर्वांना निवांत छान लहान होऊन जगता येतं. आनंदात मजेत आपले सुखदुःख शेअर करता येतात. कोणाचं काय चालू आहे एकदम मस्त गप्पा गोष्टी होतात. अशाच प्रकारे अनेक गावातील मान्यवर, मोठमोठे सदस्य, ज्यांनी खरंच आपल्याला रोजच्या जीवनात पण मदत होते, अशी भरपूर मंडळी यांनी भेट दिली. पूजेच्या प्रसादाला प्रसाद घेतला. पूजेचा आशीर्वाद घेऊन म्हणजे उपस्थिती लावली त्यांनी. त्यानंतर बिल्डिंगमधील सर्व सदस्यांनी अशा प्रकारे जेवण करून घेतलं. सर्वांनी आनंदाने, गुण्यागोविंदाने खूप एकमेकाला मदत करून छान उत्तम असा कार्यक्रम पार पडला. बघू शकता संध्याकाळच्या 11 वाजलेले आहेत. टेरेसवरून अशी मुंबई दिसते. बाजूला मोठमोठ्या कंपन्या आहेत, घरं आहेत. त्यानंतर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर थोडं मनोरंजन म्हणून खेळ घेतले. त्यात लहान मुलांचेही होते. बास्केटमध्ये बॉल टाकणे. प्रत्येकाला 5-5 संधी दिले जात होते. मुलांनाही जिंकण्यासाठी खूप मजा येत होती. स्पर्धा होती आणि सर्वांनाही आपल्या मुलांचं कौतुक वाटतंच. त्यामुळे सर्व पालक ही बिल्डिंगमधील भरपूर सदस्य असे बघायला थांबले होते. त्यानंतर मग लहान मुलं म्हणल्यानंतर मोठ्यांनाही हुरूप आला, आपणही करून खेळून बघू म्हणून. नंतर मोठ्यांची स्पर्धा चालू झाली.
प्रत्येक पुरुषांची, लेडींची, बायकांची, परत लहान मुलांची अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. जिंकणाऱ्याला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आली. त्यामुळे त्यांना आणखी हुरूप यावा, पुढल्या वर्षी आणखी त्यांनी मोठ्या जोमाने सहभाग नोंदवावा, यासाठी ही बक्षीस हे एक निमित्त मात्र आनंदाचा तेवढं 2 क्षण जगता येण्यासाठी अशा बायकांची संगीत खुर्ची स्पर्धा. त्यातूनही 2 विनर काढले. लहान मुलांची त्यातून 2 विनर काढले. किती निष्पाप, किती गोंडस मोठ्यांपेक्षाही लहान मुलांच्या संगीत खुर्चीत खूप मजा आली. सर्वांनी मनापासून हसले, आनंद घेतला. जिंकण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू होती. कोण मधून घुसत होतं, कोण काय करत होतं, जिंकलं म्हणून होतं, कोण हारलं म्हणून रडत होतं. अशा प्रकारे ही स्पर्धा चालू होती. त्यानंतर पासिंग बॉल फायनल. त्यामध्ये महिलांचं वर्चस्व दिसून आलं. गाताने नंबर फर्स्ट प्राईज जिंकलं. शेवटचा अटीतटीचा सामना चालू होता. सर्वांना कौतुक वाटत, तेवढे लहान असून पण किती छान खेळतात ते. नंतर मुलांनाही प्रोत्साहनपर असे बक्षीस, ट्रॉफ्या दिल्या गेल्या. मुलंही त्यामुळे खुश झाले. वेगवेगळे कार्यक्रम, कोण गाणी म्हणलं, कोणी शिवस्तुती सादर केली, कोणी शिवाजीचं काय काय 4 शब्द ज्याला बोलता येते त्याने असे मस्तपैकी सादर केलं. अशा प्रकारे खूप उत्साहात, खूप छान प्रकारे आमच्या बिल्डिंगची पूजा संपन्न झाली. सर्वजणांनी खूप छान आनंदी वातावरणात सहकार्य केलं. त्यामुळे प्रत्येक सदस्याचं, प्रत्येक सहकार्याचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पुढल्या वर्षी अशी छान प्रकारे आपण ह्याच्यापेक्षाही उत्तम पूजा नक्की करू, याचा प्रयत्न करू आणि छान छान उपक्रम हे आपण राबवू. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तुम्ही जर ह्या पेजवर नवीन असाल तर नक्की पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.